नवरात्री निमित्त केदारी फाउंडेशनच्या वतीनं महिलांना एक अनोखी संधी देण्यात आलेली आहे, ती म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन, ते देखील मोफत। आणि हा उपक्रम राबवलाय पल्लवीताई केदारी यांच्या वतीने। चला तर जाणून घेऊया हा नक्की उपक्रम काय आहे। महालक्ष्मी माता की जय, महालक्ष्मी माता की जय, महालक्ष्मी माता की जय, महालक्ष्मी माता की जय, महालक्ष्मी माता की जय। करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाचे वारी, हरी पडलो आता संकट निवारी। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, ईश्वर वरदे तारक संजीवनी। त्रिगुणी गुण पातात जैसे नाही, चारी शमले परंतु ना बोलले काही। साई वाद करता पडले ग्रहाई, ते तू भक्ता लागे प्रामसिलाई। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, ईश्वर वरदे प्रतिभौकाशा। आंबे तुझ वाचून कोण पूर्वीला आशा, नरहर तल्लीन झाला पद्मपद रेषा। जय देवी जय महिषासुरमर्दिनी, ईश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी जय मानो गोपिकावल्लभ जानकी नायकं रामचंद्र। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी। माता की जय, माता की जय। बाय प्राजक्ता। सुनील भाऊ कांबळे यांचं सहर्ष स्वागत आहे। त्यांनी वेळात वेळ काढून इथं आरतीसाठी आले, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। जनता पार्टीच्या वतीनं पल्लवीताईंनी सर्व माता भगिनींना कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी घेऊन चाललेले। खरं तर पुढच्या काळात असंच त्यांच्या हातून कार्य घडून हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व माता भगिनींना यात्रेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि नवरात्रीच्याही हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। दर्शनाला सगळी चांगली व्यवस्था ताईंनी केलेली, त्या व्यवस्थेबद्दल सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आलेला, तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आता आपल्या सोबत आहेत केदारी फाउंडेशनच्या पल्लवीताई केदारी, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल ताई। एक अनोखा उपक्रम आपण राबवलाय, नवरात्राचा उत्सव आहे, महिला भगिनी आनंदित आहेत, सगळ्यांना आपण ट्रिप घेऊन जातात ते देखील मोफत। काय नक्की हा उपक्रम आहे आणि किती महिलांना आपण आज घेऊन चाललाय? आज आपण कोल्हापूरच्या दर्शनासाठी महिलांना मोफत असं घेऊन चाललो आहे आणि साधारण 8 बसेस आम्ही केलेल्या आहे, बुक झाल्या। आणि म्हणजे हे असं पहिल्यांदाच आम्ही हा उपक्रम ठेवला आणि खूप सक्सेस झाला। आणि म्हणजे लेडीज एवढ्या येतील, असा एवढा छान प्रतिसाद देतील एवढं वाटलंच नव्हतं। आमच्या 3 दिवसामध्ये बुकिंग झालं, आम्ही 8 दिवसात लावलं होतं बुकिंगचं, पण 3 दिवसात फुल बुकिंग झालं। हेच खूप मला अभिमानास्पद वाटते की सगळ्या लेडीजने एवढे मला प्रतिसाद दिला। सगळ्या लेडीज एवढ्या फोन करून एवढं छान बोलत होत्या माझ्याशी की ताई तुम्ही असा उपक्रम ठेवला, आम्हाला इतका म्हणजे आवडलं आणि आम्हाला तुमच्यामुळे महालक्ष्मीचं दर्शन होतंय आणि तुमच्यामुळे म्हणजे आम्हाला एक अशी ट्रिप पण होती आणि महालक्ष्मीचं दर्शन पण होतंय। त्यामुळं ह्या इथं सगळ्या लेडीजचं सगळ्यांचं धन्यवाद की त्या माझ्यासाठी आल्या आणि एक फोनवर आणि एक मेसेजवर त्या माझ्यासाठी आल्या, त्यांचं खूप खूप धन्यवाद। उद्घाटन आपले सुनील भाऊ कांबळे आपल्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यांच्या हातून आपण महालक्ष्मीची आरती केली आणि ही आरतीची सुरुवात केल्यानंतर आपण आता प्रस्थान करणार आहोत प्रत्येक लेडीज। आणि हे म्हणजे सुनील भाऊ स्वतः आले आणि त्यांचं पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी पण प्रत्येक लेडीजला सगळ्या लेडीजला प्रोत्साहन दिलं आणि त्यांचं पण खूप धन्यवाद। तुम्ही आता एवढ्या महिलांना घेऊन चालत, 8 बसेस आहेत, त्या महिलांची काळजी आपण कशा पद्धतीने घेताय किंवा कार्ड्स वगैरे काय दिलेत का? आकडा 8 बस आहेत आणि जवळजवळ 400-450 लेडीज आहेत आणि जेंट्स पण आम्ही सेफ्टीसाठी एक बस आहे त्यांची जेंट्स लोकांची
माझ्याच घरातले वगैरे असे, आणि पोलीस पण लेडीज आहेत आमच्या बरोबर. त्यामुळं आम्हाला काही प्रॉब्लेम आला, रस्त्यात 2 डॉक्टर पण आहेत. त्यांना म्हणजे काही लेडीजला कुणाला काही प्रॉब्लेम आला तर त्यांना पण आपण सिक्युरिटीसाठी काय असं गोष्टी करू शकतो, त्यांना काय असं वाटलं. आणि आम्ही दर्शनासाठी डायरेक्ट एक अनाथ आश्रम आहे, तिथे आम्ही थांबणार आहोत सगळ्या बस घेऊन. सगळं फ्रेश वगैरे होऊन आम्ही दर्शनाचं करणार. दर्शन झाल्यानंतर प्रत्येक लेडीजला म्हणजे नाश्ता खिचडी वगैरे असं ठेवलेले आहे. फरसाण खिचडी केळी फळं वगैरे असं गोष्टी ठेवलेल्या आहे. पोटभर त्यांनी खाल्ल्यावर थोडंसं फ्रेश झाल्यानंतर आम्ही परतीच्या. केदारी फाउंडेशनच्या वतीनं पल्लवीताई केदारी यांच्या वतीनं जर बघितलं तर महालक्ष्मी मंदिरामध्ये सर्व महिलांना मोफत दर्शनासाठी नेण्यात येत आहे. आणि आता आपल्या सोबत आहेत आमदार सुनीलजी कांबळे, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल. एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन आलाय, नवरात्र बसलेला आहे आणि महिलांकरता ही आनंदाची पर्वणी, आपण देखील उपस्थित आहात. खरं तर पल्लवीताईच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि नवरात्राच्या या उत्सवात महिलांनाही महालक्ष्मीचं दर्शन व्हावं या हेतूने महिलांना दर्शनाची सोयीची अशी उपलब्ध करून दिलेली सोय. तर खरं तर पल्लवीताईंच्या हातून चांगलं काम होतंय आणि सर्व माता भगिनींना दर्शनाचा लाभ मिळवून दिलेला आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि पुढच्या काळात असंच त्यांच्या हातून काम घडो असे आंबे मातेच्या चरणी प्रार्थना करतो. केदारी फाउंडेशनचे विशाल भाऊ केदारी आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. काय सांगाल दादा, अतिशय उत्तम असा उपक्रम आपण राबवत आहे. साधारण किती महिलांना आज आपण महालक्ष्मीच्या दर्शनाला घेऊन जात आहे? 400 ते 450 महिला आता आपण दर्शनाला घेऊन जातोय. हा केदारी फाउंडेशनच्या वतीनं पहिल्यांदाच हा उपक्रम आपण राबवतोय आणि हा उपक्रम यशस्वी होईलच. तसा हा उपक्रम यशस्वी होईल तसं पुढच्या वर्षी आणखीन चांगले नवीन उपक्रम आम्ही चालू करणार आहोत. ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे. नक्कीच नवरात्रामध्ये, ऐन नवरात्रामध्ये आज महिलांना तुम्ही हा एक आनंद देताय, ही संकल्पनाच नक्की तुमच्या मनात कशी आली? कारण एक नाही तर डायरेक्ट 8 गाड्या तुम्ही आज घेऊन चाललात, नक्की काय म्हणजे कशी ही संकल्पना सुचली? नाही, आम्ही फाउंडेशनच्या वतीनंच काम करतो. त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं शुल्क कोणत्याही महिलाकडनं भाविकांकडनं घेत नाही. हे फाउंडेशनच्या वतीनं काम आहे. त्यामुळे पूर्ण ट्रिप ही आहे भाविकांसाठी मोफत आहे. त्यामध्ये आम्ही त्यांना नाश्ता देणार आहोत, फराळाचं असणार आहे, दुपारचं जेवण असणार आहे, पाण्याची सोय केलेली आहे, वेळोवेळी चहा फळं या सगळ्या गोष्टींची आम्ही सोय केलेली आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांना आम्ही शुल्क आकारलेलं नाही. अशाच प्रकारे आमचे पुढच्या वर्षी तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात करायचं आम्ही प्लॅन करतोय. सर्वच महिला भगिनी कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला निघाल्यात. सर्व महिला भगिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे. चला तर जाणून घेतोय महिला भगिनींना नक्की काय वाटतंय. ताई काय सांगताल, आज तुम्ही चाललायत, कसं वाटतंय, नक्की काय भावना आहेत तुमच्या? पल्लवीताईंनी आम्हाला खूप छान संधी उपलब्ध करून दिली आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललोय आणि सगळा ग्रुप एकत्र चालल्यामुळे खूप एन्जॉय करतोय आम्ही. आम्हाला खूप आनंद होतोय आणि भारी पण वाटतंय खूप. हे मॅडमने आमच्यासाठी खूप छान संधी उपलब्ध करून दिल्यात. पार्लर आहे, परत मशीन क्लास आहेत, नथ मेकिंग आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही खूप छान असं म्हणजे छान असं फील करतोय आणि आम्हाला खूप छान वाटतंय. खूप खूप मॅडमचे धन्यवाद. फक्त एवढं सांगून खूप भारी वाटते. आम्हाला महालक्ष्मीला आम्ही चाललोय कोल्हापूरच्या. आम्हाला असं वाटतंय की आमची कौटुंबिक ट्रिप चालली कुठेतरी, असं वाटायला लागलं. मला खूप छान वाटतंय. पल्लवीताई केदारी यांनी ट्रिप काढली आहे. आम्ही खूप आनंदाने अगदी उत्साहाने चाललोय. त्यामुळं आम्ही सगळ्या फ्रेंड असं कधीच कुठेच एकत्र निघालो नाहीये, पण ताईंमुळे हे सक्सेसफुल प्लॅन झालाय. त्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. नमस्कार, मी संगीता विठ्ठल पाटील. आज आम्ही पल्लवीताई केदारताईंनी जे कोल्हापूरला महालक्ष्मीला जाण्याचं जे अरेंजमेंट केले खूप छान केले. आज आम्ही 2-3 दिवसापासून म्हणतोय की आज कोल्हापूरला जायचंय. खूप सगळे आनंद आहेत आणि आज इतकं सगळं येलो इतकं सगळे आनंदित आहेत ना कोल्हापूरला जाण्याच्या ह्याच्यामध्ये. सगळं विसरून आज देवीच्या दर्शनासाठी चाललोय. असंच पल्लवीताईंची प्रगती होऊ दे आणि असंच पल्लवीताईंना पुढे त्यांच्या पुढील वाटचालीस तुमच्या खूप खूप शुभेच्छा. अतिशय सुंदर असा हा उपक्रम राबवल्यानं सर्वच महिला आनंदित आहेत. काही महिला भगिनी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहे नक्की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, त्यांच्या मनात नक्की काय आहे ते. माझं नाव सविता वाघमोडे, मी बुटीकोडेवरून आलेले आहे. तर आज खूप छान वाटतंय. आज पल्लवीताईंनी हा
कार्यक्रम अरेंज केला देवीच्या दर्शनाचा. सगळ्यांना मोफत दर्शन भेटतं त्यांच्यामुळे. खरोखर सगळ्या येल्लोमध्ये खूप छान वाटतायत आणि खरंच खूप छान वाटतंय आणि त्यांनी अशीच पुढे पण कामं करत राहावं हीच अंबाबाई चरणी प्रार्थना. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय माताजी, महालक्ष्मी माते की जय. आज आमच्या महिलांसाठी जी ही ट्रिप ताईंनी म्हणजे पल्लवी केदारी ताईंनी जे ठरवलेले आहे त्याबद्दल आधी आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आणि महिला त्यांच्या सोबत असल्या म्हणजे अगदी सुरक्षित असणार आहे ही घरच्यांना सुद्धा खात्री असते. म्हणून अगदी बिंदास घरचे सुद्धा पाठवतात. कारण सगळ्यांनाच वाटतं की आपण देवीच्या दर्शनाला जावं पण शक्य होत नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांनी यावर्षी काही मोबदला सुद्धा घेतला नाही. हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे पण हे बी आता रोवलेलं आहे त्यांनी. त्याचं रोपटं हळूहळू खूप मोठं होईल आणि त्यांची खूप सारी प्रगती होणार आहे. आमच्या सगळ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच त्यांचं दिवसेंदिवस त्यांना प्रचंड यश मिळो आणि उदंड आयुष्य मिळो ही मातेचरणी प्रार्थना. मी आज कोल्हापूर दर्शनाला जात आहे. पल्लवीताईंच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी केलेल्या अरेंजमेंटमुळे सगळ्या महिलांना देवीचं एक साथ दर्शन घेता येते. त्यामुळे आम्ही खूप खूप आनंदात आहोत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून अगदी हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव लक्ष्मी डावखरे आहे. पल्लवीताई केदारीनी एवढं छान महिलांसाठी महालक्ष्मीचं दर्शनाचं अरेंजमेंट केलंय आणि सगळ्या मैत्रिणींना एकत्र जाण्याचं प्रवासासाठी हे केलंय हेल्प. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. काय सांगाल ताई, आज तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललाय, पल्लवी ताई तुम्हाला घेऊन चाललाय मोफत मध्ये, कसं वाटतंय नक्की? खूप छान वाटतंय. असं वाटतंय त्यांच्या थ्रू आम्हाला महालक्ष्मीने बोलावलं आहे आणि आमचं त्यामुळे त्यांच्या निमित्ताने का होईना दर्शन होतंय देवीचं. आई, नवरात्रामध्ये तुम्हाला महालक्ष्मीचं दर्शन करायला मिळतंय, नक्की काय आज भावना आहेत? अगदी छान. म्हणजे खरंच इतक्या सगळ्यात उद्याचा कलर आमचा पिवळा आहे तर सगळ्या अगदी येलो करून सगळ्या पिवळ्या हळदीसारख्या सगळ्या दिसत आहेत अगदी. आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय आणि महालक्ष्मीचं आमचं नक्की दर्शन होणार आहे. 2 वाजता आम्ही तिथे पोहोचू, 2-2:30 वाजेपर्यंत पोहोचू. मग तिथे आमचं दर्शन होईलच आणि त्यासाठी पल्लवीताईंचे खरंच आभार. आमची ती मैत्रीणच आहे. पल्लवीताईंना पहिले मी नमस्कार करते. त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला खूप खूप देवीचा आशीर्वाद मिळू दे. त्याने आम्ही पण वानवडीला पहिल्यांदा त्यांच्या ट्रिपला चाललो. आता फुकटामध्ये कोणी नेत नाहीये. त्यांचे चांगलं उपक्रम राबवले आपल्या वानवडीच्या बैलांसाठी. त्यांना देवीचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या ट्रिपला सगळ्यांना राहू दे. धन्यवाद. पल्लवीचे खूप खूप धन्यवाद. ती माझी सून लागत आहे आणि ती खूप मोठे उपक्रम राबवते. नथ वगैरे बनवणे किंवा भरपूर उपक्रम आहे आणि लेडीज भरपूर तिला साथ पण देतात येतात. आज तिच्यामुळे एवढ्या सगळ्या महिलांना देवदर्शन होणार आहे, कोल्हापूरच्या देवीचं दर्शन होणार आहे. तिचे खूप खूप आभार. मावशी, आज तुम्ही चाललाय महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला, काय वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. पल्लवीताईंनी खूप छान महिलांसाठी उपक्रम म्हणजे चालवेला. सगळेच क्लासेस आहे, ब्युटी पार्लर आहे, टेलरिंग आहे आणि नथ मेकर आहे. खूप काही महिलांना सपोर्ट करतात. छान वाटतं, मस्त वाटतं. आम्हाला आता ट्रिपला पण घेऊन जाणार. आम्ही कोल्हापूरला निघालो. छान. पल्लवीताईला पुढच्या याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पल्लवीताईने खूप छान उपक्रम राबवले महिलांसाठी की आता ही महालक्ष्मी कोल्हापूरची ट्रिप आयोजित केली आणि तसेच पार्लर आणि शिवण क्लास असे मोफत अनेक क्लासेस त्यांनी आयोजित केले. पल्लवीताई केदारेंनी आज कोल्हापूर दर्शनाचा जो आम्हाला छान संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे आम्हाला खरंच खूप छान वाटतंय. मुख्य म्हणजे एवढ्या वानवडीमध्ये 25 वर्षात मी पहिल्यांदा ट्रिपला ताईंबरोबर चाललेली आहे आणि बायकांना खूप छान ताईंनी ही संधी दिलेली आहे आणि फ्रीमध्ये आहे ह्या, त्यामुळे भरपूर लेडीज इथे येत आहेत आज. तर आज तुम्ही नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनाला चालले, तर नक्की काय मनात भावना आहे? देवीला सांगणार आहे आम्ही पल्लवीताईंना खूप खूप आशीर्वाद द्या, तिकीट मिळू द्या, आमच्या बरोबर अशाच राहू द्या असं मागणार. नमस्ते पल्लवीताई, नमस्ते. त्यांच्यामुळे आज आम्हाला पिकनिकला जायला, पिकनिकच असं म्हणा, देवीच्या दर्शनाची पिकनिकला जायला मिळते. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. मी मंगला धारपुरे. आज आम्ही सर्व खुश आहोत. आज पल्लवीताईंनी फार छान ट्रिप आमची आयोजित केली आहे. नवरात्रामध्ये अशक्य अशी शक्य करून दाखवले आहे त्यांनी आणि कुठलेही एक पैसे न घेता त्यांनी निस्वार्थपणे आम्हाला ही ट्रिप अरेंज करून दिली आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची. आम्ही फार आनंदी आहोत आणि खुश आहोत. पल्लवीताईंना राजकीय
वाटचालीस माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या काळात पल्लवीताईंनी मोफत सुविधा, मोफत प्रवास करतोय आपण सगळ्यांना महालक्ष्मी मंदिरात. त्या निमित्त खूप खूप आनंद झाला, छान वाटतंय. आणि पल्लवीताईंच्या या सामाजिक कार्यात आई अंबा मातांनी त्यांना यश देवो. बाय 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 बाय.